तर नमस्कार मंडळी, मी दीपेश गायकर स्वागत करतो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 16 ऑगस्ट, म्हणजेच आपला दहीकाल्याचा दिवस. तर आज सर्वत्र महाराष्ट्रभर गोविंदाचा जल्लोष असणार आहे आणि उत्साह असणार आहे. तर मित्रांनो, आजचा जो व्लॉग असणार आहे तो थोडा वेगळा असणार आहे. तर मी आज चाललो आहे गावदेवी गोविंदा पथकसोबत. तर ते जिथं जिथं जाणार आहेत आज तिथं तिथं मीच माझ्या कॅमेऱ्यासोबत जाणार आहे. तर तुम्हाला हा व्लॉग बघायला आज थोडा मजा येईल. आणि आता मी सध्या उभा आहे तरुण उत्कर्ष नाट्य मंदिर या ग्राउंडमध्ये, जिथे गावदेवी गोविंदा पथक यांचा सराव म्हणजे प्रॅक्टिस करतात तिकडे. आणि पाठीमागे हळूहळू जे आहेत पोरं जमा व्हायला लागलेले आहेत. मी एकदा दाखवतो. इथं बघू शकता मित्रांनो, हळूहळू पोरं जे आहेत ती जमा व्हायला चालू झालेत. आणि इथं आपली जी मैदानातली मानाची हंडी आहे ती आधी फोडण्यात येईल. त्यानंतर मग सर्व देवांना मानपान देऊन मग मात्र आपण इकडनं निघणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलवरती कोणी नवीन असेल आणि ही व्हिडिओ बघत असणार आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण असेच इंटरेस्टिंग व्लॉग्स तुम्हाला या चॅनलवरती बघायला भेटणार आहे. तर चला बघूया आता व्हिडिओमध्ये पुढे. तर मात्र बघू शकता पोरांची फुल एकदम तयारी झाली आहे. इकडे आपला मंदार सुद्धा आहे आणि या बाजूला बघू शकता मैदानात सर्व जमा झालेत. तर आता थोड्या वेळातच आपली जी मानाची हंडी मैदानातली आहे तर ती फोडण्यात येईल. तर मित्रांनो, आता इथं वाजले 10 आणि ते माझ्यासोबत आहेत आता जतीन, इथं शाहू आहे आणि इथं आपल्यासोबत आहे रोहन. सो आता मात्र इकडे नाश्त्याचा टाईम आहे. सो सर्वजण इथं नाश्ता करतात. नाश्ता झाल्यानंतर मात्र इथे जी हंडी आहे पाठीमागे दाखवतो, ही जी हंडी आहे ती फोडण्यात येईल. त्यानंतर मात्र जे इकडनं जल्लोष चालू होणार आहे सर्व पोरांचा, तो आज पूर्ण रात्रपर्यंत असणार आहे. काय बोलतो रोहन? बोला. भूक लागली, सध्या रोहन इथे नाश्ता करतो म्हणून भूक लागल्यानंतर बोलतो मी थोडा वेळ. उघडा डोळे बघा नीट. इथे जतीन आहे आपल्यासोबत. एकदम आपण जोश मध्ये आहे. मी तर पहिल्यांदा येतोय पथकासोबत. बघूया मजा कशी असणार आहे. माझा भाऊ तर दरवर्षी असतो, बोललो यावर्षी ये बघू. चला बघूया मजा यावर्षी काय ते. सो नाश्त्याचं आस्वादन चालू झालेलं आहे. पुढे बघू अजून मजा काय ते. तर आता इथं मात्र सर्वांचा उत्साह जो आहे तो एकदम शिगेल आहे. म्हणजे मी पण यावर्षी पहिल्यांदाच चाललो आहे. बट बघूया, आज म्हणजे थोडा वेगळा एक्सपिरियन्स असणार आहे दहीहंडीचा. सो बघूया, ही व्हिडिओ एंडपर्यंत बघत राहा आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया मध्ये मध्ये आपण.
फक्त सिंगल या साईडचा. सच्चा इकडे पुढे का ईशा पुढे. परत एकदा सांगतो पाठी राहा पोरांच्या हाताखाली. कोण नव्हतं ललितच्या हाता. फक्त शिडीच्या जो समोरचा ब्रॅकेटचा तो त्यांना सांगेल काय चालू आहे काय नाही. वरती कोणी बघायचं नाही. समजलं. काही बोलू नका तुम्ही शांत राहा. फक्त ऑर्डिनेशन आहे. याच्या पाठ्यानं करायचं पाठ्या शिडीवाला करेल. त्याच्या खालचा शिडीवाला खालचं करेल कंट्रोल करायसाठी. समजतंय. आता इथं वाजले 11:30 आणि सर्वत्र आता जल्लोष चालू झाला आहे. आणि मात्र आता इकडची हंडी जी आहे मागची ही फोडलेली आहे आपण. आणि पोरं आता गेलेत गावदेवी मंदिरामध्ये गावदेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी, जेणेकरून आजचा जो कार्यक्रम आहे तो सक्सेसफुल व्हावा. तर बघूया आपण आता पुढच्या प्रवासामध्ये. चला. अरे इथं मात्र आपला पाऊस स्पोर्टची गँग जमा झाली. चला आता प्रवास चालू झालेला आहे आपला. पूर्ण गावदेवी गोविंदा पथक. आता मात्र पोरा ऐकणार नाही, राडा होणार.
पालनकर. तर आता मात्र पोरं काय ऐकणार नाही, राडा होणार आहे. पाठीमागे दाखवतो पूर्ण रस्ता जाम झालेला आहे. आणि आमच्या गावातला अजून एक पद्धत तर मित्रांनो आपण आता निघालोय आणि पोहोचलोय थेट आनंद नगरला, कारण आपण आता जातोय ठाणा ईस्टला. इथं मात्र पावसाने एकदम जोरदार सुरुवात झाली आहे. तर बघू आज काय, खरं वाटत नाही मला पाऊस थांबणार आहे. सण आहे आपला दहीहंडीचा, पाऊस चालूच राहणार आहे. आणि उद्या असणाऱ्या आपल्या मुलुंडच्या स्त्रीचं आगमन आहे आणि नेक्स्ट रविवारी असणाऱ्या आपल्या मुलुंडच्या राजाचं आगमन. तर तो सुद्धा एक ब्लॉग मी बनवणार आहे. तर बघूया, त्याची पण एक प्लॅन केला मी. प्लॅनच्या हिशोबाने कधी काय होत नाही, बट तरी पण प्रयत्न करू आपण. तर चला बघूया आपण पुढे प्रवासामध्ये. तर इथं मात्र आपण पोचलो अष्टविनायक चौकामध्ये आणि आपण आता बाईक पार्क केले मागच्या साईडला, कारण पुढे एकदम ट्रॅफिक जाम झालं आणि इथं माझ्यासोबत नेल्या. तर आता बघूया आता अष्टविनायक चौकामध्ये आजचा आपला कसा होतो एकदम थरार. आणि इथं मात्र आपल्याला भेटलं अब्दुल्ला. वालेकुम कसं तुम्ही आम्हाला सहकार्य केलं तरच व्यवस्थित पद्धतीने हा उत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे सगळ्या विनंती थोडी गडबड करू नका. थोडं मागे व्हा, ते डायरेक्ट खाली पण लागते, ते खाली पण सरका मागे. गावड्याचं बाबा ठीक आहे ना गावडे? गावडे भेटला. तर आता आपल्याला ना खूप टाईम आहे, जवळजवळ अजून 10वा नंबर आहे. तर 10 नंबर नंतर आपला जो आहे तो चान्स येणार आहे पतंग म्हणजे दहीहंडी लावायचा. तर आपण काम केलं, आता इथं थोडा बैठक घेतली आणि बसलो थोडा शेडमध्ये, कारण उभं राहून नुसतं पाय दुखणार आहेत. आणि इथं जतीने आपला गेम खेळतो आणि गेममध्ये बिझी आहे. त्या साईडला
गणपती बाप्पा बोल बाजूने बली की जय. या खेळामध्ये खरं तर पाहायला मिळतं की म्हणजे शिकायला मिळतं की म्हणजे शिस्त आणि अशा शिस्तबद्ध पद्धतीने आपण 8 मनोरे रस्त्याला पाहत आहात. फक्त मनोरे रस्त्याला अगदी सावकाश पद्धतीने घडायचे आहे. कोणती घाई नाही, लक्षात घ्या, कोणती घाई करू नका. इतक्या वेळ आपण थांबलेले आहात त्यामुळे कोणालाही जीवित हानी होता कामा नये याची सुद्धा आपण काळजी घ्यायची आहे. बाकीचे सुपीतरावाला आपण थोडं पुढे येता अजून हात वर करायचे जेणेकरून आपण त्यांना सपोर्ट द्यायचा. मागच्या बाजूला सुद्धा संतोष काका कॅमेरावरती जे बसलेले कॅमेरा हलतो तिकडे सर्वांना बाजूला करा. आता काय सांगू त्याला प्रत्येकाला कळायला पाहिजे. जे कॅमेराचे तावली मोठी बसलेले सगळे उतरवले होते लगेच. 3 4 8 हात लावायचे ना रावदेवी. सावकाश 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 बघा. थँक्यू सो मच. मित्रांनो आपण आलो आता सेकंड लोकेशनला म्हणजे केसर मिल पोपट आणि पार्टी मागे बघू शकता. आपली पोरं गेले मागे पुढे झाले पण भेटली शेवटी. पुढे 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 सन्माननीय माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा या ठिकाणी सत्कार होता. मित्रांनो जोरदार 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 स्वागत करूया. जय भवानी, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हाथी घोड़ा पालकी, तुलसियापति रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की, तुलजीबाई सब संतन की, सनातन हिंदू धर्म की, गौ माता की, आज के आनंद की. गोविंदा पथक सुरुवात करा. जय हनुमान गोविंदा पथक
माऊली गोविंदा पथक संकल्प मित्र मंडळ विटावा चंदन ठाणे श्रीमंत गोविंदा साई गोविंदा पथक साई गोविंदा पथक महिला तुम्ही गेली नाही का आम्ही लावायला जावा तुम्हाला तिथे लावायचे आपल्या सर्वांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत. जेवणाचा कार्यक्रम होता म्हणजे आपण इथं थोडं जेवलो आणि आता परत जाणार आहे आपण तिसऱ्या ठिकाणी कार लावायला. तर बाकीचे पण लोक आता जेवतात. तर कार्डिओ बसलं आहे. कार्डिओचं जसं झालं तर तसं आपण निघूया तिसऱ्या लोकेशनवर. तर आपण आता पोचलो आहे तिसऱ्या लोकेशनला म्हणजे अविनाश जाधव यांच्या दहीहंडीला. आणि हा ठिकाण म्हणजे याला बोलतात गावदेवी मैदान. तर आता बघूया इथं आपण आपले किती थर लावतोय. मी इथं फुल तयारीतच आहे कारण मला भिजायचं नाही. 2 दिवस अगोदरच ताप येऊन गेलं त्यामुळे पूर्ण रेनकोट घातलंय. माझ्यासोबत नील्या आहे, सिद्धेश आहे,
आणि गावडे आहे ते फुल एकदम फुल टू भिजलेत. म्हणजे फक्त भिजले. तर आता बघूया पुढे व्हिडिओमध्ये. कारण या आधीचे तर 2 थर लावले ना आपण, तिकडे 8 थर पक्के लावले होते पहिल्या ट्रायमध्ये. तर आता इथं पण बघूया पहिल्याच ट्रायमध्ये 8 थर लागतात का. मला तर वाटतं लागतं. एक सुजुकी बाईकची चावी हरवलेली आहे. म्हणजे हरवली असेल त्यांनी हॉस्पिटल बाईकची चावी कोणाची हरवली असेल. पाय पकडा, पाय पकड पुढच्याचे. आणि आपण होतो आता अविनाश जाधव यांच्या दहीहंडीमध्ये. तर इथं गावदेवी पथकने आज या वर्षी म्हणजे 2025 मध्ये हॅट्रिक मारली. म्हणजे 3ऱ्या ठिकाणी सुद्धा इथं 8 थर लावलेत आपण. आणि माझ्यासोबत आहे रोहन. तर रोहन, काय बोलशील आज? काय म्हणजे एक वेगळाच अनुभव होता. खूप बरं वाटतंय की तिसऱ्या टायमाला आपण म्हणजे तिसऱ्या टायमाला 8 थर लावून उतरायचा प्रयत्न करत होतो, पण ते यशस्वी नाही होत आहेत. पण नक्कीच आता आपण भांडूपच्या म्हणजे भांडूप मोहनजीला तिथं जाणार आहे. तर तिकडे 8 थर लावून उतरण्याचा प्रयत्न करणार आणि नक्कीच 4th अटेम्प्ट पूर्ण सक्सेस करणार. आणि पुढच्या वर्षी 9ची ट्राय नक्कीच करायचा प्रयत्न करू आम्ही. आता खूप पाऊस पण पडतो इकडे, तर जास्त काय बोलू शकत नाही. इथेच थांबूया, आपण नंतर बघूया पुढे काय. तर मित्रांनो, खरंच म्हणजे पूर्ण दिवस पाऊस हा चालूच आहे. म्हणजे थर लावतोय तेव्हाच पाऊस येतोय, थर नसेल लावत तेव्हा पाऊस थांबतोय. म्हणजे हे गंमतच झाली. आणि आता सध्या मी इथं चाय पितोय, गरम गरम चाय. बरोबर योगेश गावडे मेन उपमेय काय पुढच्या वर्षी भाऊ आहे. दिवसभर आमच्यावर ते पण खूप मेहनत घेतात आहे, खूप प्रयत्न करतात आहेत ते पण. म्हणजे काय बोलतात आपण, एक धरायला नाही तर धरायला तरी या, खूप त्यांचा सपोर्ट आहे. तर मित्रांनो, चला आता बघूया पुढचा प्रवास कसा होतोय. आपण मागे बरं होतो.
थांबूया का हो उत्कृष्ट असा गावदेवी पथकांचा मनोरा रद्द जाईल म्हणून जी मानाची हंडी ही गावदेवी पथकांना असते. जरा हात वरती करून सर्वांना स्वागत करायचं आहे, त्यांना आशीर्वाद द्यायचा आहे, त्यांना बळ द्यायचा आहे. गावदेवी माते की जय, बजरंग बली की जय.
उत्कृष्ट असं 6 तरांचा मनोरा रचत आहे. अरे बोल बजरंग, अरे बोल बजरंग. सर्व प्रेक्षकांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. इतका पावसात पण तुम्ही गोविंदा पाहण्यासाठी आलेला आहात. जरा हात वरती करून त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे. आपल्या गवतपाड्यातला गोविंदा आहे हा, गावदेवी गोविंदा पथक. मानाची हंडी ही दरवर्षी गावदेवी गोविंदा पथक सोडते. गावदेवी गोविंदा पथक यांचं हार्दिक स्वागत आणि गावकर पोलीस स्टेशनचे हार्दिक करतो. तुझ्या आशीर्वादाने सुखरूप घरी आलो. आमच्याकडनं अजूनही काही चुकलं असेल तर माफ कर महाराजा. गणपती बाप्पा माते की जागेले की बोल बजरंग साईनाथ महाराज की स्वामी समर्थ महाराज की. ओम नमः पार्वती पते. तर मित्रांनो, जसं की आता तुम्ही बघितलं पूर्ण ब्लॉगमध्ये, जसं की आपण गेलो होतो गावदेवी गोविंदा पथक यांच्यासोबत. पूर्ण दिवसाचा हा व्लॉग होता आणि खूप मजा आली मलासुद्धा. फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स केलं होतं मी. आणि बघितलं असेल की गावदेवी गोविंदा पथक यांनी 3दा सलग 3दा वेगवेगळ्या ठिकाणी 8 थर कडक थर लावले. आणि हो, जसं की आपली मानाची हंडी असते शेवटची, जी कैलास नाना पाटील यांच्या जागेवरती गव्हाणपाडा सिग्नलवरती तुम्ही बघितलंच असणार, तर ती फोडली. त्यानंतर मग आम्ही आलो मैदानामध्ये, कारण जागेवाल्याला आपल्याला धन्यवाद बोलायचे होते. कारण आपला आजचा जो कार्यक्रम होता तो सुखरूपपणे झाला आणि कोणालाही इजा नाही झाली, तर त्यासाठी जागेवाल्याचे धन्यवादसुद्धा आम्ही मानले. तर मित्रांनो, आजचा जो दिवस होता तो मात्र पावसाने आणि गावदेवी गोविंदा पथक या दोघांनी गाजवले. कारण पहिल्याच आयटममध्ये 8 कडक थर आणि ते पण 3 वेगवेगळ्या जागेवर. तर असा होता आजचा दिवस. खूप एन्जॉय केला, खूप मजा आली. आणि तोपर्यंत आपण घरी रिटर्न आलो. ग्राउंडला धन्यवाद मानलं तोपर्यंत झाले होते 10:30-11. तर त्यानंतर मात्र सर्वांसाठी देवळामध्ये जेवणाची सोय केली होती. तर प्रत्येकजण तिकडे जेवून आता ऑलमोस्ट मी घरी येतोपर्यंत 12 वाजले होते फ्रेश होऊन. सो मी बोललो की आता एक्स्ट्रा आपला राहिला होता तो एक्स्ट्रा पूर्ण करूया. तर हा एक्स्ट्रा मी पूर्ण करतो. तर मित्रांनो, या चॅनलवरती कोणी नवीन असेल आणि हा ब्लॉग बघत असणार आहे तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करू शकता जर तुम्हाला आवडलं तर. तोपर्यंत आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सो तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, सी यू.